हाय, आज आम्ही चाललो आहे स्विमिंग पूलला शंभूला स्विमिंग शिकवण्यासाठी. तर हे बापले का तर डायरेक्ट ऑलरेडी रेडी होऊन बाहेरच निघाले. मी घरात अजून रेडीच होते. तर चला डायरेक्ट आता भेटूया स्विमिंग पूलमध्ये. हे बघा शंभू खाली येऊन डायरेक्ट खूप आहे, वाट बघतोय पप्पा गाडी कधी काढतील म्हणून. हाय कर. वातावरण पण खूप छान आहे आज. आल्यानंतर आमचा पोपट झाला. इथे आल्यानंतर कळलं की शंभूला मध्ये जाता येणार नाही म्हणून, कारण की शंभू 4 वर्षांचा कंप्लीट नाही आहे ना म्हणून. मग फक्त शिवणी त्यांच्यासाठीच तिकीट घेतलं आणि गेले मध्ये. चेंज वगैरे केलं आणि स्विमिंग करायला गेले. आम्ही दोघं माय लेकं तर बसलं इथेच त्यांची गंमत बघत एका साईडला. शंभू तर दाखवत होता मला पप्पा पप्पा म्हणून. आणि शिवणचं झाली स्विमिंग करायला सुरुवात. शिवणना भरपूर आवडतं स्विमिंग करण्यासाठी, म्हणून ते कधीच बाहेर थांबूच शकत नाही. पाणी बघितल्यानंतर डायरेक्ट स्विमिंग करायला पळतात. म्हणून चेंज वगैरे केलं आणि डायरेक्ट स्विमिंग करायला गेले. खूप मजा येत होती तिथे. आणि उन्हाळा असल्यामुळे आणि संध्याकाळचा टाईम होता आणि सुट्टी पण होती, त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होती. लहान मुलंही भरपूर आलेले होते शिकण्यासाठी इथे. शिवणीच थोडीशी स्विमिंग केली आणि त्याच्यानंतर आले इकडे शंभूकडे, कारण की त्याला थोडंसं पाण्यामध्ये खेळवू म्हटले होते ते म्हणूनच. कारण की शंभूला इथे पाण्याची भीती वाटते. घरातलं पाण्यात तर भरपूर खेळतो, पण बाहेर असं जास्त पाणी दिसलं की तिथे जायला घाबरतो तो. म्हणून त्याच्या मनातला हा घाबरटपणा काढण्यासाठी त्याला थोडंसं पाण्यामध्येही त्यांनी खेळवलं. पण त्याला काही जायचंच नव्हतं, म्हणून त्याला परत वरती उभं केलं आणि ते परत गेले स्विमिंग करण्यासाठी. भरपूर अशी मजा केली त्यांनी तर मस्त. वॅकेशनचं खरा फायदा तर तेच घ्यायला लागले. आम्ही दोघं तर बसतो एका साईडला त्यांची गंमत बघत, कारण की मला पण येत नाही ना स्विमिंग करता, म्हणून काय बाहेर बसूनच त्यांची गंमत बघायची. आणि मी ते शंभूची व्हिडिओ घ्यायला लागले तर शंभू लगेच बाजूला जाऊन उभा राहिला आणि तिकडून गंमत बघायला लागला. त्याचे पप्पा परत आले त्याच्याजवळ त्याला पाण्यामध्ये घेण्यासाठी. आता शंभूचा मनातला घाबरटपणा गेला होता, तर तो डायरेक्ट त्यांना म्हणत होता की मला पाण्यात घ्या म्हणून. पण त्याला पाण्यात घेता येत नव्हतं, कारण की त्याला परमिशन नव्हती ना मध्ये जाण्याची. म्हणून त्याला फक्त बाहेरच तसं थोडंसं ओलं केलं आणि तोपर्यंत शिवणचा टायमिंग ओव्हर झालेला होता, म्हणून ते पण बाहेर आले होते. त्यांनी चेंज वगैरे केलं आणि आम्ही निघालो रिटर्न जाण्यासाठी. पण अचानक प्लॅन ठरला बाहेर जायचं म्हणून शॉपिंग वगैरे करण्यासाठी. आलो इकडे आम्ही शॉपिंगला झुडिओलाच, कारण की दुसरीकडे जायला नाही आवडत म्हणून झुडिओला आलो. आणि इथे शंभू डायरेक्ट इथे चपलांच्या स्टँडच्या तिथे जाऊन लपला होता मध्ये. लपाछुपी खेळत होता तो इथे. आणि इथे शिव मला एक ड्रेस ट्रायल करून दाखवत होते. हा टी शर्ट तर काही आवडला नाही मला, पण पहिला शर्ट आवडला होता म्हणून म्हटलं फक्त शर्टच घेऊया, टी शर्ट नको घेऊया. आणि इथे शंभूचं मिररसोबत खेळायचं काम चालू होतं. आणि आपल्याला मिरर दिसला म्हणजे तिथे व्हिडिओ फोटो वगैरे काढायला आवडतं म्हणजे आवडतंच. शॉपिंग वगैरे केली आणि रिटर्न घराकडे यायला निघालो. तर चला भेटूया आता उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.